अगं बाई, मी इथे मुशिवानी पसरायला लागले आणि आमची जाऊ कसली भारी दिसायला लागल्या. जेवणात काहीतरी खायला लागल्या, चवळी शिंगवून दिसायला लागल्या. मलाच काय व्हायला लागलं नसतं. होय ताई, काय ग? आजपासून नाही स्वयंपाक मी करते आणि तुम्ही काय धुणं भांडी करा. का? काय झालं? काय नाही, एवढे दिवस झालं तुम्हीच करताय. आता जरा माझ्या हातचं खाऊन बघा की. बर ठीक आहे. तर ठिकाणी घातले तर पतरंगायला लागली त्या. आता 3 महिने असंच सेवा करते. 2-3 महिन्यात मी एवढी जाड कशी काय व्हायला लागली? पोट पण सुटायला लागले. पूजा, हा, अगं तू दिवसेंदिवस एवढी बारीक सड पातळ तेन असं छान व्हायला लागल्यास आणि माझं असं पोट तेन वाढायला लागले. काय करायला लागल्यास तू असलं? अहो माझ्या माहेरातनं माझ्या आईनं तुझ्या स्वतःच्या हाताने त्या खलबत्त्यात कुठून बाबळीचा पाला, कारलं, कडुलिंब, बाबळीच्या शेंगा आणि एक ती डोंगरावर जडीबुटी आहे ती शेळ्या खाते त्या बघा, त्याचा सगळा मिक्स करून ज्यूस करून बाटली भरून मला दिलाय. तुम्ही पित्यावर तोंड जरा वाईट वंगाळ करते पण तेवढंच बारीक बी होते. तेवढं दिलं आईनं बाटली भरून, मी बी पित्या. तुम्हाला मी मागू काय? एवढं सगळं नाही नको. असू दे, होईल तेव्हा होईल, हळूहळू कमी. बघू आता, व्यायामच करते. आता बघा आता कशी स्लिम ड्रीम दिसायला. नवऱ्याला 2-2 तेलाचे डब चालायला होते.